तसं बघायला गेलं तर नाना पटोले असतील किंवा पटेल असतील, प्रफुल्ल पटेल असतील, तुम्ही सगळ्यांना शिंगावर घेतलत. कसं काय जमतं हे तुम्हाला? नाही, असं आहे की प्रफुल्ल पटेल आधी तिथे तीन सगळे पक्ष आपल्या आपल्या पक्षाचं राजकारण करतात. सगळे नाना पटोलेजी काँग्रेसचं नेतृत्व करतात, प्रफुल्ल पटेलजी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व, मी भाजपचं नेतृत्व करतो. तर आपलं पक्ष वाढवण्याकरता तुम्हाला सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यास लागणार. आणि पण कधी काळी तुम्ही आणि पटोले म्हणजे तुमच्या मैत्रीच्या कथा असायच्या आणि आता नाही, नाना पटोलेजी आमच्या पक्षातले जे खासदार होते, माझे नेते होते त्यावेळेस ते. तर मी त्यांच्यासोबत राहायचो, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे, काम शिकलेलो आहे. पण ज्यावेळेस त्यांनी पक्ष सोडला तर निश्चितच पक्ष ज्यावेळेस त्यांनी सोडला तर पक्षाची भूमिका म्हणून किंवा पक्षाच्या विरोधात बोलायचे, मोदीजींच्या विरोधात बोलायचे, देवेंद्रजींच्या विरोधात बोलायचे, तर त्यांना काउंटर करण्याकरता नेहमी मी पुढे राहायचो. ते ज्यावेळेस भाजप सोडून गेले त्यावेळेस भीती होती की मोठ्या प्रमाणात भाजपचे लोक ते घेऊन जातील, पण ते आम्ही घेऊन जाऊ दिले नाही. ते कोणाला, सगळ्या लोकांना सामावून घेतलं आम्ही. आणि एक निश्चितच तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्या आपल्या पक्षाची ताकद वाढवत असताना एका दुसऱ्यांसोबत, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांसोबत तुमचं काही ना काही टसल येणार, तर त्या ह्याच्यात तुम्हाला तसं वागायला लागतं किंवा तसं ते होतं. पटेलांनाही देखील तुम्ही घेतलेलं आहे. आता पटेल पॉवरफुल झालेत. कसं आता हे युद्ध पुढे जाणार? नाही, युद्ध म्हणून नाही आहे, ते दुसऱ्या पक्षात होते, त्यांचं ते राष्ट्रवादी होतं. आता राष्ट्रवादीने आम्ही युतीमध्ये सोबत आहे, NDA मध्ये असल्यामुळे तर आता तो काही वादाचा आता मुद्दा राहिला नाही. पण आधी ते दुसऱ्या पक्षात होते तर निश्चित वाद होताच. पण आपल्या आपल्या पक्षाचं काम आपल्या आपल्या स्तरावर आम्ही, आणि जिथे निवडणुका सोबत लढतो तिथे सोबत लढतो. 29ची निवडणूक लोकसभेची कोण लढणार भंडाराची? आता हे तर भविष्यवाणी मला नाही करता येणार, तो पक्ष ठरवणार. पण मला 100% इतकं सांगतो की भारतीय जनता पार्टीच तिथे लढणार. बरं. हा, म्हणजे तुमच्या मनात जे प्रश्न आहे तिथे उमेदवार भारतीय जनता पार्टीचा कमल चिन्हावरच लढणार. तो कोण उमेदवार राहणार हे नाही सांगू शकत नाही, पण भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरच तिथचा उमेदवार राहणार. भंडाऱ्यातून कमळ येणार 100%. 2029 मध्ये भारतीय जनता पार्टीचंच खासदार भंडारा गोंदिया जिल्ह्यात राहणार. बरं. आणि कोण असणार हे तुम्ही गुलदस्त्यात ठेवलेलं आहे? कोण असणार ते, हो, ते गुलदस्त्यात आहे किंवा आता मी भविष्यवाणी नाही करू शकत. 4 वर्ष आता खरं.